आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नंदुरबार जिल्ह्यातील निसर्गरम्य तोरणमाळ येथे आज शाळा प्रवेशोत्सव 2026 मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस आदिवासी निवासी विद्यालयात हा कार्यक्रम पार पडला। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी, औक्षण आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले। विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आकर्षण निर्माण व्हावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि प्रत्येक बालक मुख्य प्रवाहातील शिक्षणाशी जोडले जावे या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, शालेय साहित्य आणि गणवेशांचे वितरण करण्यात आले। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व, नियमित अभ्यास, शिस्त, क्रीडा आणि संस्कार यांचा समतोल साधण्याचा सल्ला दिला। तसेच शासनामार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली। कार्यक्रमात बोलताना दादा भुसे म्हणाले की राज्यातील प्रत्येक बालकाला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे। शासकीय शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक, शिक्षक आणि प्रशासन यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले। तोरणमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आदिवासी निवासी विद्यालय हे राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण निवासी विद्यालय असून येथे सुमारे 1661 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। आधुनिक सुविधा, डिजिटल वर्गखोल्या, विज्ञान व संगणक प्रयोगशाळा आणि निवासी व्यवस्थेमुळे या विद्यालयाने राज्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मिताली शेट्टी, आमदार आमशा पाडवी, शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।